पेट्रोल म्हणाले कांद्याला, तुझ्या सारखा मी नासका नाही. पेट्रोल सांगतं कांद्याला, कांदा जर जास्त दिवस एका ठिकाणी ठेवला तर कांदा नासतो, पण पेट्रोलचं तसं नाही. म्हणून हे पेट्रोल म्हणाले कांद्याला, अरे तुझ्या सारखा मी नासका नाही. आणि वाढून असा उतरायला मी काय फुसका नाही. तुझ्यामुळे डोळ्यात पाणी, माझ्यामुळे खिशाला आग आहे. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येताना, पेट्रोल विकत घेताना खिशाला झळ बसते, म्हणून पेट्रोल कांद्याला म्हणतं. तुझ्यामुळे डोळ्यात पाणी, माझ्यामुळे खिशाला आग आहे. मी असा वाढतच जाईन, परंतु मला घेणे भाग आहे. झालं विपरीत घडलं या करीत. मोहिते पाटील, अरे झाले विपरीत आज घडलं करीत. कसा नवसाला देव मला पावला, आणि ही मोहिते माझ्या जाळ्यात घावला. आज मोहिते माझ्या जाळ्यात घावला, घावला, घावला. मोहिते ही जाळ्यात, अरे बोल. आज मोहिते माझ्या जाळ्यात घावला, आज मोहिते माझ्या जाळ्यात घावला, घावला, घावला. मोहिते माझ्या जाळ्यात घावला. झालं विपरीत घडलं करीत, झालं विपरीत घडलं करीत. आज नवसाला देव मला पावला. ही शाळा शिकायला सांगोला होतं. सांगोल मधून यानं घरी येण्यासाठी एसटीचा पास काढला होता. ज्या एसटीतून ही घरी यायचं त्याच एसटीतून रोज एक आजी यायची. आजी पाठीमागच्या सीटवर असायची, संदीप मोहिते पुढच्या सीटवर असायचा. ह्याची उतरायची जागा आली, त्याचा स्टॉप आला की आजी याला न चुकता, न विसरता, न मागता ही गाडीतनं उतरताना त्याला बदाम खायला द्यायची. 2 महिने प्रकार चालला, आणि एक दिवशी याच्या मनात आलं, म्हणला मी आजीला काय बोलत नाही, आजीला काय विचारत नाही, आजी माझ्या ओळखीची नाही, आणि मी गाडीतनं उतरतानाच मला आजी न चुकता रोज बदाम खायला देत्या. म्हणलं आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का, एवढं प्रेम आहे का, एवढी माया आहे का, जरा विचारूया. दुसऱ्या दिवशी गाडी आली, ही गाडीत बसला, आजी गाडीत बसली, ह्याची उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला, आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं. ही म्हणलं आजीला, आजी 2 महिने झालं मी बघतोय, म्हणलं न मागता, न चुकता, न विसरता तुम्ही मला मी गाडीतनं उतरतानाच बदाम खायला देताय. आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे, आजी एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आजी म्हणली, कुठला रे तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम. आता ही बदाम मी खायचं म्हणून तोंडात टाकत्या, बदाम फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही. दात नसल्यामुळं मला बदाम काय फुटत नाही, बदाम चावा येत नाही, बदाम गिळा येत नाही. आता तोंडात टाकलेलं बदाम उगत चगळून चगळून, घोलमाडून घोलमाडून, चुकून चुकून, चाटून पुसून, एवढ्या मुलका महागाचं बदाम ते खाली टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं बरं नव्ह का. उलट्या करून हे घायला आलं. तुझा काटाच करतो आज. झालं विपरीत घडला करीत, आज नवसाला देव मला पावला. आणि मोहिते माझ्या जाळ्यात घावला, ही मोहिते माझ्या जाळ्यात घावला, घावला, घावला. मोहिते माझ्या जाळ्यात घावला. आज मोहिते माझ्या जाळ्यात घावला, आज मोहिते माझ्या जाळ्यात घावला, जाळ्यात घावला. काय म्हणतो, झालंय करीत घडलंय विपरीत, कसा नवसाला देव मला पावला. आणि मोहिते माझ्या जाळ्यात घावला, घावला, घावला. अरे चव्हाण, या वाघाला पकडायला उंदराचं जाळ चालत नाही, म्हणून करंट लागतो त्याला श्वाक म्हणतात. चव्हाण ऐक, करंट लागतो त्याला श्वाक म्हणतात, गाडी चालते त्याला चाक म्हणतात, संगीतातल्या गाण्याला राग म्हणतात. आणि या संदीप मोहितेला भारुडात टहण्या वाघ म्हणतात.
नको मला शानपण अण्णा ऐक फुगीर पान दावू नको मला शानपण कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं असा गर्वान बोलू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अण्णा माझ्या गर्वान वागू नको अण्णा माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अण्णा माझ्या नादाला लागू नको फुगीर पान दावू नको मला शानपण कानाचं पडद खोल ऐक माझं गाणं गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको गर्वान बोलू नको रे अण्णा माझ्या अरे बोल गर्वान वागू नको अण्णा माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको अण्णा माझ्या नादाला लागू नको मी आणि चव्हाण राहायला शेजारी शेजारी दादा मावशी ओय मी आणि चव्हाण राहायला शेजारी शेजारी पण दोन शेजाऱ्याच्यात कधीच पटत नाही सारखी स्पर्धा चढावर तो पुढं का मी पुढं तो पुढं का मी पुढं समजा मी जर एक 60-70 हजारची मोटरसायकल घेतली एचएफ डिलेक्स ही याचा 10 एकरी काल 15 स्कॉर्पिओ बी करा तो पुढं का मी पुढं तो पुढं का मी पुढं पण दोघाही भारुडकार देवाचं भक्त देव प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं अण्णा चव्हाणला अण्णा चव्हाण काय मागायच ती माग काय मागायच ती माग म्हटलं याच्या डोक्यात चौमेव चौमेव चालू झालंय काय मागितलं मी मोहितेच्या पुढे जाईल शेजाऱ्याच्या काय मागितलं मी संदीप मोहितेच्या पुढे जाईल पण देवान तोपर्यंत एक अट्ट घातली अण्णा चव्हाण काय मागायच ती माग पण अट्ट एक काय तुझे मागतील त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला संदीप मोहिते पाटलाला मिळाल या चव्हाण विचार केला 100 रुपये मागितलं तर मोहित्याला 200 मिळतात माझ्या पुढे जाते चालणार नाही मी जर 20 तोळे घेतलं तर संदीप मोहित्याला 40 तोळे मिळतात माझ्या पुढे जाते चालणार नाही या चव्हाणनं मनात विचार केला आणि देवाला मागितलं देवा देवा माझा एक डोळा घालव संदीप मोहित्याचं 2 डोळे जातात ही नीतिमत्ता आजच्या या समाजात यायला लागली निसर्ग हंगाम सोडायला लागला माई बाप्पा हो कोरोना सारखा रोग थैमान घालू लागला मग नीती शिकवण्याचं काम नाथ बाबांनी भारुडातून केलंय एक नाथ महाराज म्हणतात नाथ बाबा नीती शिकवतात अरे सांडावरून जाऊ नये माणसाला माणूस बनवण्याचं काम नाथ बाबा करतात अरे कुत्तों का धर्म बंद पड़ गया क्योंकि इंसान इंसान के तलवे चाटने लगा सांप नाग बेरोजगार हो गए क्योंकि इंसान इंसान को काटने लगा माणसाच्या गर्दीत माणूस शोधण्याची वेळ आज यायला लागली मग बहिणाबाई म्हणते माणसा माणसा कधी होशील रे माणूस मग माणसाला माणसात आणण्याचं काम नाथ बाबांनी नीती नावाच्या भारुडातून केलंय नाथ महाराज तुम्हाला नीती शिकवतात धर्म शिकवतात कसं वागावं शिकवतात नाथ महाराज म्हणतात अरे सांडावरून जाऊ नये लाच कुणाची खाऊ नये चोहट्यात कधी राहू नये दादा कोणी होय आक्रीत कुणाच घेऊ नये अरे इमान आपलं सोडू नये बेईमान कधी होऊ नये दादा कोणी होय सज्जनांशी विटू नये अरे निच्या सवे पाटू नये तस्कराशी म्हणजे चोराला कधी काय विचारू नये दादा कोणी होय हा भक्ती मार्ग खंडू नये कुभांड्याशी तंडू नये कुभांडा म्हणजे भांडकुदळा नाथ बाबा म्हणतात भक्ती मार्ग खंडू नये कुभांड्याशी तंडू नये आणि खळा संगे म्हणजे मूर्खा संगे भांडू नये दादा कोणी होय आओ हॅलो हॅलो मी वारकरी बोलतो हॅलो मी बाबराव बोलतो जय हारी मी वारकरी बोलतोय जय हारी मी वारकरी
बोलतोय ओ हॅलो मी वारकरी बोलतो जय हारी मी वारकरी बोलतो जय हारी मी वारकरी बोलतो विठूच्या दारी पंढरपूर विठूच्या दारी पंढरपूर भक्तीचा मळा फुलतो जय हारी हॅलो 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 तुमच्या गावात जिओला रेंज कमी आहे काय मी वारकरी बोलतो हॅलो मी वारकरी बोलतो जय